मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नांगलवाडी ग्रामस्थांचा पाण्यासाठी एमआयडीसीवर मोर्चा। भर उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्यानं नांगलवाडी ग्रामस्थ पोहोचले एमआयडीसीच्या कार्यालयावर। आमच्या पाण्याची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू, नांगलवाडी ग्रामस्थांनी दिला प्रशासनाला इशारा। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अंगाची लाही होतं। तळपत्या उन्हानं पारा चढला असून 40 ते 42 अंशांवरती पोहोचलाय। अशातच महाड एमआयडीसीचं कार्यालय ज्या गावच्या हद्दीत आहे त्याच गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलंय। गेल्या काही दिवसांपासून नांगलवाडी गावात एमआयडीसी मार्फत होणारा पाणी पुरवठा होत नसल्यानं नांगलवाडी गावचे नागरिक संतप्त झाले। त्यांनी आज महाड एमआयडीसी कार्यालय गाठलं। यामध्ये महिला मंडळाचा मोठा सहभाग होता। आमच्या जमिनी एमआयडीसी मध्ये गेल्या, आमची नदी एमआयडीसीच्या प्रदूषित पाण्यानं पूर्णपणे प्रदूषित झाली। त्यामुळे काही वर्षापासून आम्हाला एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जातो, मात्र आता पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्यानं आमच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे। एमआयडीसी प्रशासनानं लवकरात लवकर आम्हाला पिण्यासाठी पाणी द्यावं अशी मागणी नांगलवाडी गावातील महिला वर्ग आणि ग्रामस्थांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली आहे। आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर आम्ही एमआयडीसी कार्यालयावर हंडा मोर्चा आणणार असल्याचा इशारा नांगलवाडी गावातील महिलांनी प्रशासनाला दिला। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। मी ग्रामस्थ मंडळ नांगलवाडी। आम्हाला पाण्याची समस्या कायमस्वरूपी आहे आणि आम्ही वारंवार एमआयडीसीला भेट देत असता अधिकारी वर्ग आम्हाला पाणी सोडणार, पाणी येणार असे आश्वासन देत आहे। आम्ही आमच्या एवढ्या जागा जमिनी जाऊन आमची मुलंसुद्धा एमआयडीसीमध्ये नोकरीला न लागता काही लोक शिक्षण करून सुद्धा नोकरी अभावी आहेत। तसेच आमची नदी पूर्ण आम्ही 90% भोई समाज ह्या गावामध्ये राहत असताना आमचा नदीचा मच्छी मारण्याचा व्यवसाय पूर्ण एमआयडीसी आल्यापासून बंद करण्यात आलेला आहे। केमिकल पाणी सोडतात आणि आता आम्हाला जरी नदीवरून पाणी आणायचा विचार केला तरी आम्ही आणू शकत नाही। मग पाणी प्यायचं कुठून हे एमआयडीसीने आम्हाला निर्णय द्यावा। आत्ताच देशमुख साहेबांकडे आम्ही भेट घेतली। देशमुख साहेब म्हटलंय की तुमच्या पाण्याचा प्रश्न सोमवारपर्यंत सुटेल, आम्ही सोमवारपर्यंत वाट बघू, अन्यथा पुन्हा असेच सर्व जमून आम्ही एमआयडीसीला जाब विचारू। हे पाण्याचा जो प्रश्न गंभीर आहे ही सत्य परिस्थिती आहे। सर्वात जास्त त्रास आमच्या महिलांना होतो, कारण असं नाही की आधी पाणी येत नव्हतं। पाणी हे भरपूर म्हणजे यानी लिमिट भरपूर असायचं आणि पाणी बिल वगैरे म्हणजे आमची 2 माणसं गावची निवडलेली आहे, असंही पाण्याच्या बिलाचाही प्रॉब्लेम नाही आहे। प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक मीटरचं युनिट घेऊन त्यांना ते म्हणजे बिल आमचं सगळ्या गावकीचं व्यवस्थित असतं, एमआयडीसीला येतो, पैशाचाही प्रॉब्लेम नाही आहे। मग अगोदर पाणी येत असताना हा प्रॉब्लेम काय येतो? ह्या सर्व समस्यांना महिलांना जास्तीत जास्त तोंड द्यावं लागतं। ह्याच्या अगोदरही मोर्चा आमचा इथे आला होता आणि मोर्चा येऊन गेल्यावर 4 ते 5 दिवस ह्या गावात म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि मगच पाण्याचा नक्की प्रॉब्लेम काय येतो। इथे आल्यावर आम्हाला साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी लिकेज आहेत, काही ठिकाणी वॉलचा प्रॉब्लेम आहे। मी सगळ्या महिलांकडून, आमच्या ग्रामस्थांकडून मी एवढी विनंती करते, काही प्रॉब्लेम असेल तो लवकरात लवकर सोडवावा आणि हा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवून आमच्या गावाला न्याय द्यावा ही नम्र विनंती करते। धन्यवाद।